आणि फायनली बोनी झाली आणि दादाला भेटले आता ताम आणि दादाचा झालाय काम मस्त पैकी साईज आहे. दादा काय नाव तुझं? हा अविनाश दादा आहे बघा. ताम लागले एकदम जिवंत ताम एक नंबर. चला बोनी झाली. हा आता जोश आला जोश. बघा ताम काढण्याची पद्धत बघा फिंगर ताम. चला मस्त साईज आहे एकदम जिवंत. आणि आपला डायलॉग फेमस अविनाश दादाला भेटली ताम आणि त्याचा झालाय काम. जवळजवळ 200 ते 300 ग्रामची ताम आहे एकदम जिवंत अविनाश दादाने काढली. चला बोनी झाली. चला या साईडला आता हा दादा देखील गेलाय खेचायला. बघूया याला देखील काय आहे. जसं जसं आता अंधार वाढेल तसं तसा असा मावरा भेटेल. भेटू दे कांद्याची सोय होईल एकदम. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मंडळी आज आपण फिशिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत. रॉड फिशिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. संध्याकाळचा टाईम आहे. संध्याकाळचे आता वाजलेले 6:30 6:15 वाजले आहेत. तर चला आता आपण आलेलो आहे कोरलाई या समुद्रकिनारी. माझ्या बॅकग्राऊंडला बघताय बघा पगटीवर आलो आहे. चला आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे पगटीवर जायचं आहे. संध्याकाळचा टाईम झालेला आहे. काही मित्र आहेत ते त्या साईडला गेलेले आहेत. तर आपण पण तिथे जाऊ बघूया काय भेटतं आहे ते. नशिबाचा खेळ आहे. कधी मावरा भेटते तर कधी नाही भेटत. तर चला आता 6:30 वाजूनला आलेले आहेत. फटाफट आपण त्या साईडला जाऊ. समोर दिसतं ते वेताळदेवचं मंदिर पण आहे त्या साईडला. आता मित्र गेलाय पुढे. चला थेट भेटू आता आपण पगटीवर. ही जुनी पगटी आहे आणि तो आहे ते नसत आहे. नसता जवळ आपण जाणार आहोत. फायनली आता आपण आलेलो आहेत. आपलं तिथे जायचं होतं पण अचानक प्लॅन फिसकटला. या साईडला दिसतंय वेताळदेव महाराज की जय. वेताळदेवाचं मंदिर दिसतंय. हे वेताळदेव देवस्थान आहे. चला आपण आता त्या साईडला जाणार आहोत. मित्र या साईडला गेलाय. चला हे दादा पण चालले आहेत आता फिश रॉडिंगला. त्या साईडला दोघे गेलेले आहेत ऑलरेडी वाटते. बघूया ते काय आहे त्यांना ते. तर मंडळी आपण आलेलो डोंगराच्या पाठीमागार किल्ल्याच्या पाठीमागार आलेले आहेत. काही आपले मित्र मंडळी आहेत या साईडला. आणि हा जो किल्ला आहे तो कोरलाईचा किल्ला आहे. कोरलाई फॉर्टला आपण आलो. एकदम पाठच्या मागे आलो. एकदम बॅक साईडला समोर बघा लाईट हाऊस वगैरे आहे त्याच्या मागे आलो. आणि संध्याकाळचं समोरील दृश्य बघा. लाटा पण एकदम खवळल्या. सूर्यदेव पण हळूहळू चाललाय खाली बघा. 6:30 वाजून गेलेले. संध्याकाळचा टाईम झालेला आहे. आणि हा बोलतो तो आम्ही नसत बोलतो. म्हणजे जेवढ्या पण आपल्या गावातल्या होड्या येतात या किल्ल्याला वलसा मारून गावातला जात असतात. हे बघा हे पण आता आपल्या घरी चाललेत ते होड्या. सकाळी गेलेला मच्छी नसल्यामुळे आता चाललेत परतीचा प्रवासात. आणि या साईडला आहे तो रेवदंडा बीच आहे. हे बघा समोर काहीतरी चालू आहे त्या साईडला. हे बघा एक नंबर एक नंबर तुम्हाला दिसत असेल समोर स्क्रीनवर. चला मित्र पण आलेत आपले. आता बघूया रॉड फिशिंगला आलेत. यांना पण काय भेटतं आहे. आता सेटअप वगैरे लावण्याचं काम सुरू चाललं आहे. दादा नमस्कार. आणि या साईडला आपले मित्र परिवार आहे. हे सेटअप सुरू आहे इथे. चला आता सेटअप वगैरे हा लावून घेऊ मस्तपैकी आणि फिशिंगला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. या दादा वगैरे आहे. दादा कुठले दादा? आम्ही चौलचे शौल भोवाला हां बेलाई मधले आहेत. खास करून मच्छी फिश लवर पण आहे ते. आणि मावरा यांना पकडायला आवडतात. आणि मी पण फिश लवर आहेत. तर आता आलो संध्याकाळचा टाईम झाला अचानक. चला आता बघूया काय भेटतं याला. नशिबाचा खेळ आहे. कधी भेटते तर कधी नाही भेटत. आपला डायलॉग फेमस बघा. असं रॉड फिशिंगची सुरुवात केलेली आता. चला संध्याकाळचा पण टाईम झालेला मस्तपैकी. आणि संध्याकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत. तर पहिलाच हे केलेलं आहे. आणि बघा सूर्यदेव पण हळूहळू खाली चालले ढगाच्या पाठीमागे लपलेत. आणि मेन हे असं ते हे बघा याने घासानं काही माकूल यूज केलेत. आणि असे छोटे छोटे दगड आणि वेगवेगळे जे गरे असतात ते लावले जातात. आणि या साईडला पहिल्याच रॉड फिशिंगला आता सुरुवात केलेली आहे. संध्याकाळचा टाईम झाला आहे. मस्तपैकी आता सनसेट पण दिसतं तुम्हाला. व्ह्यू बघा. हा व्ह्यू पाहण्यासाठी लोक पर्यटक पण येत असतात. समोर दिसतं तो कोरलाईचा किल्ला. आपण एकदम बॅक साईडला आलो आहे. नसत बोलतो त्याला बघा. हा आहे तो नसत आहे. आणि समोर आहे तो हा बुरुज आहे. चला आणि समोर दिसतं तो रेवदंडा बीच या साईडला. आणि समोर दिसतं तो रेवदंडा बीच दिसतोय. ते सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत. हे बघा इथे या साईडला पॅराशूट दिसतोय. चला या साईडला दोन्ही दादांनी सेटअप वगैरे लावलेत. आणि आता सुरुवात केलेली आहे रॉड फिशिंगला. चला
आहे. या साईडला काय भेटलं नाही तर ते शेवटी त्या साईडला गेला. आता त्या साईडला बघूया काय भेटतं. नशिबाचा खेळ आहे. तर चला प्रयत्न करत राहायचा. आणि फायनली बोनी झाली आणि दादाला भेटले आता ताम आणि दादाचं झालंय काम. मस्तपैकी साईज आहे. दादा काय नाव तुझं? हा अविनाश दादा आहे. बघा ताम लागली एकदम जिवंत ताम. एक नंबर. चला बोनी झाली. हा आता जोश आला जोश. बघा ताम काढण्याची पद्धत बघा. फिंगर ताम. चला मस्त साईज आहे एकदम जिवंत. आणि आपला डायलॉग फेमस. अविनाश दादाला भेटली ताम आणि त्याचा झालंय काम. जवळजवळ 200 ते 300 ग्रामची ताम आहे एकदम जिवंत. अविनाश दादाने काढली. चला बोनी झाली. चला या साईडला आता हा दादा देखील गेलाय खेचायला. बघूया याला देखील काय आहे. जसं जसं आता अंधार वाढेल तसं तसा मावरा भेटेल. भेटू दे कांद्याची सोय होईल एकदम. आत्ताच काय तर मोठा टाप लागलेला तो सटकला. तो कैद करता आला नाही. अंधार पण आता झालाय. चला बघा अंधार झाला. लाईटा बिटे लावल्यात. आता आता मजा आहे मावरा भेटण्याची. चला आता हे दादा गेलेत. प्रयत्न तर करतात मावरा भेटण्यासाठी. आता बघूया काय भेटते. आणि या साईडला बघू शकता घरी बोलतोय त्याला आपण. तुम्ही काय बोलता? गडीच बोलतोय. बघा एक तुटली का ती दुसरी लावली जाते. दादाने स्टॉक भरपूर भरून ठेवलाय गड्यांचा. आणि मोठी ताम फिस कटली ना आपल्याजवळ ना. हे ताम आलेली मोठी मगाशी 200-300 ग्रामची होती. त्याच्यापेक्षा मोठी होती. 700-800 ग्रामची ताम फिस कटली गेली. चला पण आपण प्रयत्न करत राहायचं आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आता बघू काय भेटतं थोडाफार त्यातलं समाधान मानू. अजून 1 तास थांबू ना आपण. हां चला आता जवळजवळ रात्रीचे वाजलेले आहेत. ते बघा 9:07 झाले आहेत. चला इचोण लागलं इचोण. बघा जिवंत इचोण. जवळजवळ 2 तास मेहनत करून बघा काय असणार लागला. फक्त एक आपल्याला ताम मासा लागला आणि एक जनावरासारखा इचोंड मासा लागला. जवळजवळ आता 10 वाजायला रात्री चाललेले आहेत. आता आपण हा शेवटचा हे करू आणि बाईट देते का बघू नाही तर घरचा रस्ता. चला आता रात्रीचे वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत. चला सर्व आता थोडा कंटाळा पण आला आहे. आणि नुसतं मावरा दाखवण्याचं नाही तर काय मेहनत असते ना ते पण तुम्ही या व्हिडिओमार्फत बघणार आहात. संध्याकाळी आपण आलेलो 6 वाजता घरातून निघालो आणि डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली. तर चला फिश रॉडिंग कसे असते व्हिडिओ हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. हा त्यातला समाधान मानू. तर आपण व्हिडिओ इथेच आता थोड्या वेळाने एंड करणार. चला तर मंडळी चला मस्तपैकी आपला आता 10 वाजून गेले आहे. तर पॅकअप केलं आहे दादाने. मस्तपैकी कंपनी दिली आहे बघा. फिश रायडिंग असा धुवायला लागतो. तर प्रत्येकाची टेक्निक आहे. एक दाखवण्याचा छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. फिश रायडिंग कशी असतं. हां हे मशीन पण धुवायला लागतं. तर या मशीनला काय बोलतात? हां मशीन रील आहे बघा. हां वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत तुम्ही बघितलं तर असणार. आता आपल्या व्हिडिओमध्ये पण बघा. चला मस्तपैकी कंपनी दिली या दादाने. धन्यवाद तिघांचे पण. रात्रीचे 10 वाजलेले. व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तर फायनली मंडळी तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा तुम्ही कशी मेहनत असते फिश रॉडिंगला. पण आपण बोलतो नेहमी मावरा भेटेल पण नशिबाचा खेळ असतो. प्रत्येक टायमाला काय मावरा भेटत नाही. पण फक्त एक ताम भेटले त्यातलं आपण समाधान मानणार आहोत. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि या तिन्ही दादांचे धन्यवाद. चौलचे ना दादा. हां चौलचे आहेत दादा. मी बघितलं जात ना. तर पुन्हा परत यांची भेट झाली तर आपण आणखी मासे मोठे मोठे मासे पकडून दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये. कधी आता भेट झाली काय. चला धन्यवाद. भेटून मस्त वाटलं तिघांना पण. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढल्या व्लॉगमध्ये.